नमस्कार सर्वांना. तर इथे मी आणलेले आहेत गोड्या पाण्यातील मासे. इथे काळू नदी आहे. काळू नदीचे काळे मासे म्हणजे हे मळ्याचे मासे याला म्हणतात. हे असेच असतात आणि चवीलासुद्धा खूप छान असतात. तर इथे मी नळाखाली स्वच्छ धुवून घेते. छान असे धुवून घेतले की त्यानंतर मी सर्वांचं साफ करून घेणार आहे. पोटं फाडून इथे मी सुरी घेतलेली आहे आणि सुरीमध्ये पोटं फाडून सर्व मासे स्वच्छ करून घेते. इथे सर्व मासे मी सर्वची पोटं फाडून साफ करून घेतले. इथे बघा, अशा पद्धतीने मी सर्व माशांचे पोटं फाडून स्वच्छ केले आणि इथे बघू शकता खूप मोठे मोठे मासे आहेत. हे इथे एवढी घाण निघालेली आहे ती बाजूला करून घेते आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2-3 चमचे तेल टाकून घेतलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेते. आलं लसूण पेस्ट चांगली फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं खोबऱ्याचं वाटण टाकून घेणार आहे. इथे छानपैकी खोबऱ्याचं वाटण टाकलं आणि त्यानंतर मी हळद 1 चमचा टाकून घेते. मसाला 1.5 चमचा टाकून घेणार आहे. धणे पावडर 1 चमचा आणि हिंगसुद्धा टाकणार आहे. इथे हिंग टाकून घेतलं आणि 1.5 चमचा मी मीठ टाकून घेते. इथे सर्व साहित्य एकसारखं करून घ्यायचं आहे. छानपैकी फ्राय करून घेतलं. मीठ टाकून घेतलं आणि छानपैकी एकसारखं करून घेतलं. छान तेल सुटलं की मासे त्यामध्ये टाकून घेतले आणि बघा एकसारखे इथे मी मासे करून घेतले. छानपैकी सर्व मसाला माशांना लागला पाहिजे. ह्याला बिलकुल पाणी नाही, तेलातच फ्राय करायचे आहेत आणि 5 मिनिट झाकण ठेवायचं आहे. छान वाफेवर शिजून द्यायचे आहेत. इथे मी झाकण ठेवते आणि 5 मिनिट झाल्यानंतर बघा आपले मासे छानपैकी शिजलेले आहेत. इथे मी ज्वारीची भाकर, कांदा, लिंबू आणि इथे बघू शकता तुम्ही खूप छान झालेले आहेत. इथे ताट मी तयार केलेले आहे. तोपर्यंत बाय बाय.